नमस्कार महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनो. महाराष्ट्रात राबवली जाणारी सर्वात महत्त्वाची मोठी आणि महत्त्वाकांक्षी योजना म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेबद्दल निवडून आलेल्या महायुती सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठा निर्णय घेतला आहे. तो निर्णय म्हणजे लाडक्या बहिणींची जी महिन्याची रक्कम होती 1500 रुपये, ती रक्कम वाढवून आता त्यांनी 2100 रुपये केली आहे. आणि हा जो महत्त्वाचा निर्णय आहे हे आपल्या सरकारने 5 नोव्हेंबरला कोल्हापूर येथे घेतला होता. आणि आता महायुती सरकार महाराष्ट्रात निवडून आली आहे. आणि ह्या निवडून आलेल्या सरकारने बहिणींसाठी जे 2100 रुपये महिना आहे तो महिना वाटप सुरू केलेला आहे. याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये आता बघणारच आहोत. तत्पूर्वी बहिणींनो, तुम्ही जर व्हिडिओ नवीन आला असाल तर व्हिडिओला एक छानशी लाईक करून द्या आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. कारण की अशाच नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो आणि आपणास माहिती कळवत असतो. आणि आपल्या चॅनलवर संपूर्ण माहिती जी राहते ती 100% खरी राहते बहिणींनो. आणि तुमचं जर काही प्रश्न असेल तर तुम्ही कॉमेंट करून तुमचे प्रश्न या व्हिडिओमध्ये विचारू शकता आणि तुमच्या कॉमेंटला 100% रिप्लाय दिला जाईल याची मी खात्री करतो. तर चला बहिणींनो, व्हिडिओला सुरुवात करूया. आपण या व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे बघणार आहोत. सर्वात प्रथम महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 6वा हप्ता जो आहे 2100 रुपये ते बहिणींना कधी मिळणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे महाराष्ट्रभर गाजलेला 5500 दिवाळी बोनस जे आतापर्यंत भेटलेलं नाही ते कधी भेटणार आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आतापर्यंत ज्या बहिणी आहे त्या बहिणींना एकही महिना हप्ता भेटला नाही, त्या बहिणींना काय करावं लागेल. तर सर्वात पहिले आपण पहिला मुद्दा जाणून घेणार आहोत. तो मुद्दा म्हणजे 6वा हप्ता म्हणजे 2100 रुपये आपल्या लाडक्या बहिणींना कधी येणार आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्रातील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार लाडकी बहिणीचा जो 6वा हप्ता आहे तो पहिले 1500 रुपये येणार होता. पण आता त्यांनी वायद्यानुसार 6वा हप्ता जो आहे त्यांना 2100 रुपये टाकावा लागत आहे. आणि हे त्या सरकारने फिक्स केले आहे. आणि हे जे 2100 रुपये आहे ते आपल्या लाडक्या बहिणींच्या खात्यात सरकार 1 डिसेंबरपासून टाकणार आहे. आणि सर्वात पहिले ज्या बँकेत पैसे येणार आहे ती बँक म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आहे. तर अशाच प्रकारे पहिल्या मुद्द्याबद्दल आपण बघितलेलं आहे. तर आता आपण बघू दुसरा मुद्दा, जो मुद्दा म्हणजे सर्वात महाराष्ट्रभर फेमस झालेला 5500 दिवाळी बोनस. लाडक्या बहिणींनो, आपण माहितीच असेल की 5500 दिवाळी बोनस हे तुम्हाला भेटणार होते, पण आचारसंहितेमुळे ते बोनस तुम्हाला भेटले नाही. पण आता तुम्ही भरभरून दिलेल्या वोटामुळे महाराष्ट्रातील महायुती सरकार ही विजयी होऊन सरकार बनली आहे आणि 5500 दिवाळी बोनस तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. या योजनेबद्दल बी आपल्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिली आणि त्यांनी लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी खुशखबरी म्हणजे लाडक्या बहिणींना जे थांबलेलं जे दिवाळी बोनस आहे 5500 ते त्यांच्या खात्यात लवकरात लवकर टाकण्यात येईल, अशा प्रकारचं वक्तव्य आपल्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये केलेलं आहे. आणि हे 5500 दिवाळी बोनस आपल्या लाडक्या बहिणींना लवकरच त्यांच्या बँक खात्यामध्ये ट्रान्सफर केला जाईल, ते बी DBTद्वारे. तर चला बहिणींनो, शेवटचा आणि तिसरा मुद्दा म्हणजे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एकही हप्ता भेटला नाही. म्हणजेच आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये खूप बहिणी आहे ज्या बहिणींना आतापर्यंत एकही हप्ता त्यांच्या खात्यात भेटला नाही. तर त्या बहिणींना काय करावं लागेल, तर ह्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये आता पाहणार आहोत. तर अशा महाराष्ट्रामध्ये सध्या 10 लाख बहिणी आहे ज्या बहिणींना एकही हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंतसुद्धा भेटला नाही. आणि त्या बहिणींचे फॉर्म भरून झाले, फॉर्म अप्रूव्ह आहे, त्यांच्या बँक खात्याला आधार लिंक आहे, संपूर्ण प्रोसेस त्यांच्याकडून कंप्लीट आहे, तरी पण त्या बहिणींच्या खात्यात आतापर्यंत एकही रुपया आलेला नाही. तर अशा बहिणींना टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की आपल्याला शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्या बहिणींना आतापर्यंत एकही रुपया भेटलेला नाही त्या बहिणींना एकाच टाईमला 6 हप्ते त्यांच्या बँक खात्यात येणार आहे. तर कोणत्याही बहिणीला
टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की तुमच्या पाठीशी तुमचा भाऊ उभा आहे, तो म्हणजे एकनाथजी शिंदेसाहेब. तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये 3 महत्त्वाचे मुद्दे जाणून घेतले आणि आपल्या शिंदेसाहेबांनी जे दिलेली माहिती आहे, ते बहिणींबद्दल काय सांगितलेलं आहे, ते आपण आता पुढे पाहणार आहोत. बहिणींनो, आपले जे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आहे, त्यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटला एक पोस्ट टाकलेली आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं आहे, लाडक्या बहिणींची माया जाणार नाही वाया. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींनी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी आणि घटक पक्षांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून महायुतीला भरभरून यश दिले. वर्षा निवासस्थानी येऊन आज या बहिणींनी मला औक्षण करून सन्मानित केले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही राज्यात सुपरहिट ठरली. आपल्या आयुष्यात सुखाचे 2 क्षण यावेत, आपल्या कुटुंबाला आधार मिळावा यासाठी आम्ही ही योजना सुरू केली. तुम्ही महायुतीला जी भक्कम साथ दिली त्याबद्दल तुम्हा सगळ्या बहिणींचे मनापासून आभार. तुमच्या पाठीशी हा भाऊ कायमपणे खंबीरपणे उभा आहे याची खात्री बाळगा, असे या प्रसंगी नम्रपणे नमूद केले. तर बघा बहिणींनो, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणीची माया जाणार नाही वाया. म्हणजेच तुम्हाला जे तुमचे 6वा हप्ता आहे ते तुमच्या बँक खात्यात लवकरात म्हणजेच 1 डिसेंबरपासून टाकायला सुरुवात होणार आहे. तर अशा प्रकारे खूप महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघितली आहे मित्रांनो. तर व्हिडिओवर जर तुम्ही नवीन आला असाल तर व्हिडिओला एक छानसे लाईक करून द्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका, कारण की अशाच नवीन प्रकारचे व्हिडिओ आपण या चॅनलवर आणत असतो आणि माहिती 100% खरी देत असतो. तर चला बहिणींनो, व्हिडिओला विराम देऊया आणि भेटूया नव्या पुन्हा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.